हरिओम सर्वांना नमस्कार. मागील व्याख्यानामध्ये आपण चतुर्थोपदेशातील हठयोग प्रदीपिकेतील चतुर्थोपदेशातील नादानुसंधानाच्या 4 अवस्थांचं वर्णन केलं होतं आणि त्यानंतरचा भाग आपण आज अभ्यास करणार आहोत. तर नादानुसंधान हे चौथ्या अंगाचं नाव आहे, चौथ्या उपदेशाचं सुद्धा नाव आहे. परंतु ते येत असताना नादानुसंधानापर्यंत येत असताना काही विषय घेतले होते, ते परत उजळणी थोडीशी करणार आहे विषयांची. सुरुवातीला श्लोक संख्या 1 मध्ये भगवान शंकराला नमस्कार सांगितला. तदनंतर समाधी संकल्पना आठवण करा सर्वांनी, आलो कसं आपण ते समाधी संकल्पना सांगितली. समाधीचे पर्यायवाची शब्द सांगितले. गुरुकृपेचं महत्व सांगितलं. असते गुरुकृपेचं महत्व सांगितलं. गुरुकृपेच्या महत्वाच्या नंतर प्राणाचं सुषुम्नामध्ये लीन होणं आणि त्याचा प्रभाव काय असतो हा विषय झाला. त्यानंतर प्राणाचा आणि मनाचा संबंध काय आहे हा विषय झाला. त्यानंतर सुषुम्नेमध्ये वायूचा निरोध करण्याचं महत्व सांगितलं गेलं. तदनंतर पवन आणि मन त्याचा अन्योन्य आश्रय संबंध, अगोदर प्राण आणि मनाचा संबंध म्हटलाय, परंतु पुन्हा नंतर आणखी काय विषय आला होता, अन्योन्य आश्रित संबंध, म्हणजे एकमेकावर आश्रय कसा आहे यांचा, हा विषय झाला होता. त्यानंतर मनाचं, वासनेचं आणि वायूचं एकमेकावरती निर्भरता, म्हणजे कशी निर्भरता होती, इंद्रियानां मनोनाथः, इंद्रियांचा स्वामी मन आहे, मनाचा स्वामी वायू म्हणजे प्राण आहे, आणि प्राणाचा स्वामी काय आहे शोधायचंय. ठीक आहे. लय आहे सर. हा हा लय आणि लय कशाने प्राप्त होतो, नादानुसंधानाने प्राप्त होतो. नादाने. हा, असा क्रम जोडायचा, म्हणजे पाठांतराचं डोक्याला ओझं होत नाही हो. मला तर असंच आवडतं बघा, नाहीतर पाठ करायचं लई लोड येतो डोक्याला. संकल्पना कळून घ्यायची, क्रम लावायचा व्यवस्थित, विसरतच नाही की ठीक आहे असं. मग नादानुसंधानाकडे असंच प्रवृत्त केलंय आपल्याला. मग त्यानंतर पुन्हा काय सांगितलं, नादातून एक रस निर्माण होतो, तर रस आणि मन यांचा संबंध सांगितला. रस म्हणजे काय, पारा, बरं का. पारायण मनामधले समानता काय आहे, पारा पण कसा आहे, चंचल आहे, आणि मन सुद्धा चंचल आहे. पारा जर स्थिर केला तर कोणती सिद्धी प्राप्त होते, आणि मन जर स्थिर केलं तर कोणती सिद्धी प्राप्त होते, असं तुलना करून सांगितलं. त्यानंतर इंद्रिय मन वायूचा आणखी परत संबंध सांगितला. लय संकल्पना सांगितली. पुन्हा विषय लयावरती आलो आपण ना. लय का बरं आवश्यक आहे, कारण मनाला स्थिर करण्यासाठी प्राण स्थिर केला पाहिजे, प्राणाला स्थिर करण्यासाठी लय केला पाहिजे, असा विषय होता ना. तर मग लय काय ही संकल्पना सांगितली. मग लयासाठी शांभवी मुद्रा आवश्यक आहे. मग शांभवी मुद्रा सांगितली. शांभवी मुद्रेच्या नंतर चित्तलयाने आनंदाची प्राप्ती सांगितली, कशी होते ते. परत उन्मनी अवस्था सांगितली. नंतर मोक्षाची अवस्था सांगितली. आत्मचिंतनासाठी उपयुक्त वेळ सांगितला, काळ सांगितला. त्यानंतर खेचरी मुद्रा सांगितली, आणि खेचरी मुद्रा कशा संदर्भाने सांगितली, योग निद्रेच्या संबंधाने सांगितली. योग निद्रा कशा तऱ्हेची आहे हे सांगितलं. आणि त्यानंतर परम अवस्थेचं वर्णन केलं, आणि नादानुसंधानाच्या वर्णनाला प्रारंभ झाला. त्यानंतर लयाचे प्रकार सांगितले. बघा किती विषय झाले. लयाचे प्रकार किती आहेत, सपाद कोटी, म्हणजे लय प्रकार, हा 1.25 कोटी लयाचे प्रकार आहेत. आणि त्यातील स्वात्माराम योगी म्हणतात, मला आवडलेला लय, मी श्रेष्ठ मानलेला लय कोणता आहे, तर नादानुसंधान नावाचा लय सर्वश्रेष्ठ आहे, असं सांगितलं. म्हणजे नादानुसंधानावरती आणलं, विषयावरती, बरं का. फिरून फिरून विषयावरती आणलं पाहिजे, बरं का. जो विषय आहे ग्रंथाचा, अध्यायाचा, त्या विषयावरती समजवून आणलं. आणि मग नादानुसंधानाच्या अभ्यासाची विधी सांगितली. कशी विधी सांगितली होती, मुक्तासनामध्ये बसून, हा छान. मुक्तासनामध्ये बसून उजव्या कानाने आणि मुद्रा लावायची आहे, मुद्रा वगैरे होतं काहीतरी. हा क्रम असू दे, आता आलंय लक्षात तुमच्या, म्हणजे हे लक्ष करा आता परत एकदा, बरं का. ठीक आहे, म्हणजे विधी सांगितली गेली होती. त्या विधीच्या नंतर पुन्हा नादानुसंधानाच्या 4 अवस्था सांगितल्या गेल्या. आरंभ, घट, परिचय आणि निष्पत्ती, ह्या 4 अवस्था सांगितल्या.
आरंभ, घट आणि परिचय याच्यामध्ये आपण 3 काय सांगितले ग्रंथी, ब्रह्म विष्णू रुद्र ग्रंथी, परत शून्य, अतिशून्य आणि महाशून्य, चक्र, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा, अशा प्रकारे आपण क्रम पाहिला होता. परत नादाचा, कोणत्या वाद्याचा नाद हे पण पाहिला होता. हे असं लक्ष ठेवायचंय. आणि त्यानंतर मग राजयोगाने आनंदाची प्राप्ती सांगितली. राजयोगासाठी हटयोग आहे हे विषय सांगितला. आणि त्यानंतर भ्रूमध्यामध्ये ध्यान कसं करायचं त्याचं महत्व सांगितलं. आणि आता विषय सुरू होतोय नादानुसंधानात मुळे अनिर्वचनीय आनंदाची प्राप्ती कशी होते. कसल्या वचन? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे शब्दाने वर्णन करता न येणारा आनंद. असा आनंद कशाने प्राप्त होतो? नादानुसंधानाने. असा विषय आपण आज सुरू करत आहोत. ठीक आहे. 78व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं राजयोगाने आनंदाची प्राप्ती. अस्तु वा मास्तु वा मुक्तिर् त्रेवा खंडितं सुखम लयोद्भवमिदं सौख्यम राजयोगाद वाप्यते. अस्तु वा मास्तु वा मुक्तिर् अत्रेवा खंडितं सुखम लयोद्भवमिदं सौख्यम राजयोगाद वाप्यते. राजयोगमजानन्तः केवलं हठकर्मिणः एतानभ्यासिनो मन्ये प्रयासफलवर्जितान्. उन्मन्यवाप्तये शीघ्रं ध्यानं मम सम्मतं राजयोगपदं प्राप्तुं सुखोपायोल्पचेतसां सद्यः प्रत्ययसन्धायी जायते नादजो लयः. 80व्या श्लोकामध्ये हे भ्रूमध्यातील ध्यानाचं महत्व सांगितलं होतं. भ्रूमध्यातील ध्यान माझ्या म्हणजे स्वामी स्वात्माराम योगी म्हणतात माझ्या मते भुवयांच्या मधील ध्यान उन्मनी अवस्था लवकर प्राप्त करून देते. कमी बुद्धीच्या सामान्य अभ्यासासाठी राजयोग प्राप्त करून घेण्याचा हा उपाय सुखाचा आहे. कारण नादापासून उत्पन्न होणारा चित्ताचा लय ताबडतोब ब्रह्मानंदाचा साक्षात्कार उत्पन्न करतो. म्हणून सोपा उपाय काय सांगितलाय? कमी बुद्धीच्या लोकांनी सुद्धा काय करायला पाहिजे? मग भ्रूमध्यामध्ये ध्यान करा. त्यातूनच पुन्हा काय सत्य होईल? उन्मनी अवस्था प्राप्त होईल असं सांगितलेलं होतं. आता पुढील श्लोकाला सुरू करूयात आपण. पुढील श्लोकामध्ये काय सांगत आहेत? नादानुसंधानाने अनिर्वचनीय आनंदाची प्राप्ती होते. तो आनंद कसा आहे? नादानुसंधान समाधी भाजाम योगेश्वरानां हृदि वर्धमानम आनंदमेकं वचसामगम्यम जानाति तं श्री गुरुनाथ एकाः. असा जो आनंद आहे समाधीचा अवर्णनीय आणि ते फक्त गुरुच जाणू शकतात. नादाच्या अनुसंधानाने समाधी लावणाऱ्या योगी श्रेष्ठांच्या हृदयात उत्पन्न होणारा शब्दांनी वर्णन न करता येण्यासारखा हृदयात वाढत जाणारा आनंद गुरुनाथच जाणतात. गुरुच्या कृपेशिवाय गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय हा आनंद जाणताही येत नाही आणि उपभोगता तर येतच नाही. म्हणून आणखी परत जशी सुरुवात केली होती तशीच योग अभ्यासामध्ये सुद्धा गुरुकृपेचं महत्व सांगून नादानुसंधानाचं महात्म्य सांगत आहेत. पुढील श्लोकामध्ये आता नादानुसंधानाची आणखी एक विधी. बरोबर आहे. 82वा श्लोक हे बोललो होतो मी. इथून सुरुवात करायची आपल्याला. नादानुसंधानाची आणखी एक विधी सांगणार आहेत. कोणती विधी आहे? 82वा श्लोक का सांगतात? कर्णो पिधाय हस्ताभ्याम यम शृणोति ध्वनि मुनिः तत्र चित्तं स्थिरीकुर्यात् यावत् स्थिर पदं व्रजेत. जो योगी दोन्ही हातांनी कान बंद करून अनाहत नादाचे श्रवण करतो त्याने स्थिर पदाला जाईपर्यंत त्या नादावर चित्त स्थिर करावे व स्थिर पदास जावे. काय केलं पाहिजे म्हणतात आता योग्यांनी? तर दोन्ही हातांनी काय केले पाहिजेत? कान बंद केले पाहिजेत असं, किंवा काही ठिकाणी असं सांगतात. बरोबर आहे. कुठे अंगठ्याद्वारे सांगतात. जसं असेल तसं परंपरेनुसार. तर काय केलं पाहिजे? कानांना बंद करायचे. दोन्ही कान बंद करायचे आहेत आणि नादानुसंधान करायचे. नादामध्ये अनाहत नाद जो कानाद्वारे श्रवणाला येईल आपल्याला, तर त्या नादावरचं काय करायचंय? संधान. संधान नाही, अनुसंधान. बरं का? संधान म्हणजे माहितीये
संधान एकाग्रता साधणे. नेम किंवा एकाग्रता, बरं का. असं तर एकाग्रता म्हणजे नेम साधल्यासारखं, त्यालाच एकच बिंदूवरती. म्हणजे उदाहरण पाहूयात आपण. अर्जुनाला म्हटलं होतं माशाच्या डोळ्याला बाणांनी प्रहार करायचा होता. तर काहीतरी आहे आठव, लहानपणी ऐकले मी कथा. तर तुला काय दिसत आहे म्हणले. पक्षी वाटतं बहुतेक, पक्षी, बरं का. झाडावरती पक्षी बसवलेला होता आणि पक्ष्याच्या डोळ्यावरती धनुष्य म्हणजे बाणाने प्रहार करायचा होता. तर अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं. रेकॉर्डिंग चालू केली आहे ना. आहे. हो. तर काय दिसतंय. तर झाड दिसत नाही, पक्षी दिसत नाही, फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे. याला म्हणायचं अनुसंधान, बरं का. तर अनु म्हणजे पूर्वी कोणीतरी संधान साधलेलं आहे, असंच संधान. म्हणजे हे नाद पूर्वी कोणीतरी ऐकलेलं आहे आणि या नादावरती कोणीतरी संधान साधलेलं अगोदरच आहे, त्याचंच नाव अनुसंधान. आलं लक्षात. तर मग या नाद जो उत्पन्न झालेला आहे त्या नादाला सोडायचं नाही, बरं का. त्या नादावरतीच मग एकाग्र करायचं आहे. एकाग्र करायचं म्हणजे अन्य नाद, अन्य ठिकाणी काय होऊ द्यायचं नाही. इंद्रिय सन्निकर्ष म्हणजे मनाचा इंद्रियांचा सन्निकर्ष इतर विषयाच्या ठिकाणी न होऊ देता एकाच नादाच्या अनहत नादाच्या ठिकाणी मनाला स्थिर करायचं आहे. आणि स्थिर पदाला जाईपर्यंत त्या नादावरती चित्त स्थिर करायचं आहे. अशा प्रकारे स्थिर पदाची प्राप्ती करता येऊ शकते. अभ्यस्यमानो नादोयम बाह्यमावृणते ध्वनिम पक्षाद्विक्षेपमखिलम जित्वा जित्वा योगी सुखी भवेत. जो योगी ज्या नाद श्रवणाचा अभ्यास करतो तो नाद बाहेरचे ध्वनी 15 दिवसात बाजूला ठेवतो व सर्व चंचलता जिंकून सुखी होतो. काय सांगितलेलं आहे ते विशेष गोष्ट. तर जो योगी अशा प्रकारे नादाचा अनुसंधान करतो, नादावरती एकाग्रता करतो, तो काय होतो. 15 दिवसामध्ये काय करतो, बाहेरचा आवाज बंद होतो, बाजूला ठेवतो. म्हणजे काय, बाहेरचे विषय बाहेर राहतात आणि आतल्या आत विषय राहतात. म्हणजे मन काय होतं, चंचलता नष्ट होऊन मन एकाग्र होतं. म्हणजे चित्तवृत्ती निरुद्ध एकाग्र अवस्थेकडून निरुद्धतेकडे चित्ताचा प्रवास व्हायला लागतो. ठीक आहे. हा त्यानंतर आता हे दुसरी एक विधी सांगितलेली आहे म्हणजे नादानुसंधानाची. आता सांगतात आणखी याही पेक्षा अनेक उच्च ध्वनी श्रवणाचा आनंद कसा येतो, कशा प्रकारचे ध्वनी ऐकायला यायला लागतात. आता क्रमाने सांगत आहेत. आता श्रूयते प्रथमाभ्यासे नादो नाना विधो महान ततोभ्यासे वर्धमाने श्रूयते सूक्ष्म सूक्ष्मकः. योग्याला अभ्यासाच्या सुरुवातीस विविध प्रकारचे मोठे नाद ऐकू येतात, पण प्रगतिशील अभ्यासामुळे सूक्ष्म सूक्ष्म असे नाद येऊ लागतात. सुरुवातीला मोठे मोठे नाद ऐकू यायला लागतात योग्याला, बरोबर आहे. आपण म्हणतो गोंधळ चालू असताना आपल्याला कोणीतरी आवाज दिलेला आपल्याला ऐकू येतो का? ऐकू येत नाही. मग मी तुला ओरडलं कसं काय ऐकलं नाही म्हणलं की आपण म्हणतो खूप गोंधळ चालू होता, गोंधळामध्ये आवाजावरती माझं लक्ष गेलं नाही. परंतु सायलेंट अत्यंत शांतता असेल तर आपण म्हणतो काय होतो, आवाज कसला येतो. टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज कानाला येतो, बरोबर आहे ना. असंच म्हणतो ना व्यवहारामध्ये आपण, बरोबर आहे. तर अगोदर मोठे मोठे आवाज यायला लागतात, मोठे आवाज यायला लागतात म्हणून सूक्ष्म आवाज ऐकायला येत नाही सुरुवातीच्या स्थितीमध्ये. मग हळूहळू हळूहळू जसं आपण एकाग्र होऊ त्यावेळेस आपल्याला सूक्ष्म नाद ऐकायला येतात, मोठे नाद बंद होतात किंवा अंतरंगता वाढायला लागते, अंतर्मुखता वाढायला लागते, एकाग्रतेची प्रगल्भता वाढायला लागते, प्रगाढतम अवस्था यायला लागते या ध्यानाची. अशी स्थिती सांगितलेली आहे. आदौ जलधिजीमूते फेरी झरझर संभवः मध्ये मर्दल शंखोत्था घंटा काहल जास्तथा अंते तो किंकिनी वंश विना भ्रमर निस्वनाः इति नानाविधा नादाः श्रूयते देह मध्यगाः. मग नाद वेगवेगळे मोठे यायला लागतात, मोठ्या नादानंतर छोटे छोटे यायला लागतात, सूक्ष्म, बरं का, छोटे नाही, सूक्ष्म म्हणायचंय. तर क्रम सांगतात. आता 85-86 श्लोकात काय सांगत आहेत, क्रम सांगत आहेत ह्या नादाचा. कसा आहे क्रम. आदव म्हणजे प्रथम सुरुवातीला काय यायला लागतो, समुद्राच्या लाटांचा आवाज यायला लागतो.
त्यानंतर भेरीचा आवाज यायला लागतो, झरझर झांजेचा आवाज यायला लागतो, यांचे आवाज यायल्याच्या नंतर पुन्हा काय यायला लागतो, मर्दल, शंख, घंटा, शिंग म्हणजे रणशिंग यांचे आवाज ऐकू येतात. आणि शेवटी लहान घंटेचा आवाज यायला लागतो, पासरीचा आवाज यायला लागतो, विणेचा आवाज यायला लागतो, भोवऱ्याचे नाद इत्यादी नाद ऐकू यायला लागतात. याप्रमाणे नाना प्रकारचे आवाज कुठून येतात, बाहेरून नाही बरं का. विना बाहेर वाजलेला बाहेरून आतमध्ये येत नाही बरं का, आतून आवाज येतो, बाहेरून आवाज येत नाही. विशेषतः काय आहे आवाजाची, हा आवाज बाहेरून आतमध्ये येत नाही. बाहेर कोणीतरी ढोल वाजवत आहे, बाहेर रणशिंग वाजवत आहे, बाहेर शंख वाजवत आहे, असे आवाज येत नाहीत. तर आवाज कसे येतात, शरीराच्या आतील भागातून आवाज यायला लागतात बरं का. आणि काय बंद पडलंय आवाजाचे ऐकण्याहून, काय सांगितलंय, हे कशासाठी सांगितलंय, नादानुसंधानाने लय सिद्ध होतो. बरोबर आहे ना, हे लक्षात असू दे. हे कशासाठी सांगायला लागले, ते काय महत्व आहे. मग आवाज काय ऐकू येत नाही का आम्हाला, अगोदर पण आवाज येतो, आतून ऐकायची काय गरज आहे, बाहेर लावून आम्ही क्रम लक्षात ठेवा, कशासाठी ऐकायचंय. नाहीतर काही जण नादच ऐकत बसतील. असं नाही, नाद कशासाठी ऐकायचा आहे, तर एकाग्रतेसाठी ऐकायचं आहे. एकाग्रतेने काय करायचंय, लय करायचा आहे. लय केल्याने काय होतं, लय का बरं करायचं आहे हे तर सांगा, लय का बरं करायचं आहे. कारण नादानुसंधान करण्यासाठी. प्राणात, बरं ठीक आहे, प्राण आणि मन स्थिर हा, करण्यासाठी. मन मन स्थिर होतं. मन काय होतं परत स्थिर करण्याने, लय लय म्हणतोय आता, नादानुसंधान, नादानुसंधान यासाठी, लय कशासाठी, लय करण्यासाठी. प्राणलय कशासाठी, तर लय साठी. लय संधान झालं असतं. मनोलय कशासाठी, सर लय काय लय लय स्थापित झाला असताना सुषुम्नेमध्ये प्राणप्रवाह होतो आणि मग नादानुसंधान होतो असं सांगितलेलं आहे. लय का कर, मनोलय झाल्याने कर्म काय काय म्हणायचं ते, कर्माची बाधा किंवा आशय संपतो, जन्म मरणापासून मुक्ती मिळते आणि कैवल्य प्राप्ती. उद्देश काय आहे, चित्तवृत्ती निरोध करण्याने कैवल्याची प्राप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्ती हा उद्देश आहे बरं का. याचा उद्देश आहे मोक्ष प्राप्ती, यासाठी हे साधनं सांगितलेली आहेत. पुढे जाऊयात आपण. महती श्रूयमानेपि मेघभैर्यादिके ध्वनौ तत्र सूक्ष्मात् सूक्ष्मतरं नादमेवं परामृशेत. ढग भेरी यांचे मोठाले आवाज ऐकू येत असताना योग्याने त्याचे अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचे नादही ऐकण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मोठे मोठे आवाज जे येतात, येत असतील तरी लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मोठ्या आवाजामध्ये सुद्धा एखादी लक्ष दिलं तर छोटासा आवाज येऊ शकतो, आपण व्यवहारामध्ये जे पाहतो तशाच प्रकारे मोठ्या मोठ्या आवाजामध्ये सुद्धा छोट्या सूक्ष्म आवाजाकडे लक्ष द्यायचंय, म्हणजे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यावेळेस बाकीचे आवाज ऐकू यायला लागतील. घनम उत्सृज्य वा सूक्ष्मे सूक्ष्म उत्सृज्य वा घने रममानम अपि क्षिप्तम मनोन्नान्यत्र चालयेत. ऐकू येणारे मोठे नाद सूक्ष्म नादामध्ये विलीन करून आणि सूक्ष्म नाद मोठ्या नादामध्ये विलीन करून पूर्ण रमलेल्या क्षिप्त अवस्थेतील मनाला इतर कुठेही जाऊ देऊ नये. क्षिप्त अवस्थेला गेलेला, क्षिप्त माहिती आपल्याला 5 भूमी सांगितल्या चित्ताच्या, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध 5 भूमी सांगितल्या चित्ताच्या. बरोबर आहे. योगचित्त वृत्ती निरोधा यामध्ये महर्षी वेदव्यास व्यासभाष्यामध्ये सांगितलेलं आहे. योग दर्शनाच्या व्यासभाष्यामध्ये आलेला विषय आहे. तर जे क्षिप्त जे मन आहे, तर ते क्षिप्त अवस्थेतील मनाला कुठेही जाऊ देऊ नये, नादामध्ये विलीन करून घेतलं पाहिजे. असं मोठ्या नादाला सूक्ष्म नादामध्ये लीन केलं पाहिजे आणि सूक्ष्म नादाला मोठ्या नादामध्ये लीन केलं पाहिजे. म्हणजे दोन्ही नाद लीन केले पाहिजे. तो लीन केले नाद की लय प्राप्त होतो. चला लयच करायचंय ते, हो लय करायचंय म्हणजे संपवायचंय. कसं संपवायचंय तर लवण मेळविता जळे काय राहिले निराळे.
बरं का. कापुराती वाती उजळलेली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणजे कापूर जाळला, काय शेष राहिलं? काहीच उरत नाही. पाण्यामध्ये मीठ मिसळलं, मीठ दिसतं का? नाही दिसत. या प्रकारे लय करायचा आहे, म्हणजे जीवन मरणाचा लय करायचा आहे. असं हे मनुष्य जन्माचे अंतिम उद्देश आहे. ते साध्य करण्यासाठी लय साध्य करण्याचं विषय सांगत आहे. यत्र कुत्रापि वा नादे लगती प्रथमं मनः तत्रैव सुस्थिरीभूय तेन सार्धं विलीयते. मोठ्या सूक्ष्म कोणत्याही नादामध्ये प्रथम मन गुंतून जाते, त्याच नादामध्ये स्थिरता प्राप्त होऊन मन त्यामध्ये विलीन होऊन जाते. चिंतने चिंतने तद्रूपता. एक अळीचा प्रकार सांगितला जातो. भुंग्याला भीत असते अळी, आणि भुंग्याच्या भीतीने सतत त्या भुंग्याचे चिंतन करत 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 ती अळीच भुंगा होऊन जाते. असं ऐकलंय का? अळीची एक असते कीटक, आणि ती अळी भुंग्याला भीते आणि भिल्या कारणाने सतत त्या भुंग्याचं चिंतन करते, आणि चिंतन करून त्या अळीलाच पंख फुटतात, आणि पंख फुटून तीच अळी भुंगा बनवू शकते, म्हणजे भुंग्यासारखं पंख असणार कीटक बनवू शकते. अशाच प्रकारे मन गुंतून जाऊन 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 लयाला प्राप्त होत असं सांगत आहेत. आता पुढील श्लोकात सांगणार आहेत, मनाला एकाग्र करण्याचं माध्यम हे नादश्रवण आहे. मनाला एकाग्र करण्याचं माध्यम म्हणजे नादश्रवण आहे, हे 90व्या श्लोकात सांगत आहेत. मकरंदम पिबन भृंगो गंधम गंधम नापेक्षते यथा नादासक्तम तथा चित्तम विषयांनहि कांक्षते. भृंगाच्या प्रमाणे फुलातील मध पिताना इतर कोणत्याही वासाची अपेक्षा ठेवीत नाही, त्याचप्रमाणे नाद ऐकण्याची ज्या चित्ताला सवय लागली आहे, त्या चित्ताला इतर कोणत्याही विषयाची इच्छा राहत नाही. छान काय सांगितलेलं आहे. जसं भुंगा फुलातील मकरंद पितो, पीत असताना तो डोळे झाकून त्या मकरंद पिण्यामध्येच मन असतं, तो बाकीच्या वासाकडे कशाकडेच लक्ष देत नाही. अशी जशी एकाग्रता प्राप्त होते, तशाच प्रकारची एकाग्रता मनाला सुद्धा प्राप्त होते, चित्ताला सुद्धा अशी स्थिती प्राप्त होते की नादा अतिरिक्त व्यतिरिक्त काहीच ऐकायला येत नाही. बरं का, काहीच ऐकायला येत नाही. नव्हे विषय वासना क्षीण व्हायला लागतात, विषयाची इच्छा सुद्धा राहत नाही. असं विषयापासून मन काय म्हणलं होतं, विषयाक्षेपी चतुर्थहा, जो प्राणायाम सांगितलेला आहे पतंजलींनी, चौथा प्राणायाम, तशा विषयाला आक्षेप व्हायला लागतो. बाहेरचे विषय बाहेर, आतले विषय आत, विषय अवरुद्ध व्हायला लागतात. अशी स्थिती सुद्धा या नादश्रवणाने व्हायला लागते. मनोमत्त गजेंद्रस्य विषयोद्यानचारिणः नियंत्रणे समर्थोयम निनाद निशितांकुशः. हा निनाद रूपी अंकुश विषयाच्या बागेत मस्त हत्ती रूपी मनाला नियंत्रण घालण्यास समर्थ असतो. आता इथं उदाहरण दिले बरं का. हा नाद कसा आहे, अंकुशाप्रमाणे आहे. अंकुश म्हणजे काय माहितीये, हत्तीला रोखण्यासाठी जसं आपण चाबूक मारतो इतर जनावरांना, चाबूक काठीचा प्रहार करतो, तसं हत्तीला आटोक्यात ठेवण्यासाठी जसं आपण दाव्याप्रमाणे किंवा चाबकाप्रमाणे वापर अंकुशाचा करतात. तीक्ष्ण एक हत्यार असतं, ते हत्तीच्या मस्तकावर ते टोचवलं जातं आणि हत्तीला आटोक्यात आणलं जातं. बरं का, जसं हत्ती मदमत्त झालेला हत्ती ऐकायला लागतो का? ऐकत नाही, कारण हत्ती खूप मोठा असतो, माणसाच्या ताकदीपेक्षा खूप मोठी ताकद असते त्याची. त्यामुळे तो बागेमध्ये काय करायला लागतो, गोंधळ करायला लागतो. अशा हत्तीला जर थांबवायचं असेल, नियंत्रण मिळवायचं असेल, तर माहूत काय करतो, तर हत्तीला अंकुशाने प्रहार करतो आणि हत्तीला नियंत्रण मिळवतो. त्याचप्रमाणे मन सुद्धा काय आहे, मदमत्त हत्तीप्रमाणे आहे. ते एक क्षण सुद्धा स्थिर राहत नाही, धावतं पळतं खूप खूप खूप, कुठे कुठे फिरतं, अहो सप्त पाताळाकडे जातं. सप्तही पाताळे आकाशा घाली उडी बळीचे ते कोणी फासा. अशा प्रकार कुठेही नाही तिथं अडकून ठेवायला लागतं मन. असं वंगळ मन आहे. आणि या मनाला मग अंकुश घालायचा असेल तर तो अंकुश म्हणजे काय आहे, तर हा नाद आहे. या नादानुसंधानानेच आपण मनाला नियंत्रण मिळवू शकतो, जसं की हत्तीवरती नियंत्रण मिळवता येतं. उदाहरणाने सांगत आहेत.
बद्धम तो नादबंधेन मनः संत्यक्त चापलम प्रयाती सुतराम स्थैर्यम छिन्न पक्ष खगो यथा. आणखी एक उदाहरण देतात आता. आणखी उदाहरण काय काय उदाहरण दिलेत पहा. हत्तीचं दिलेलं उदाहरण आहे आणि दुसरं आता पक्षाचं देतात. कसल्या पक्षाचं देतात. ज्याप्रमाणे पंख तोडलेला पक्षी स्थिर राहतो त्याप्रमाणे नादश्रवणामुळे बांधलेले मन सहज रीतीने चंचलतेचा दुर्गुण टाकून देऊन स्थिरपणाला पोहोचते. जसं पक्षी उडायला लागतो परंतु त्याचे जर पंख कापले तर तो उडू शकतो का. उडू शकत नाही. त्याप्रमाणे या नादानुसंधानाने मनाचा जो दुर्गुण आहे. काय दुर्गुण आहे तर चंचलता. तर तो चंचलता गुण हा नादानुसंधान त्याचे पंख बांधल्याप्रमाणे पंख कापल्याप्रमाणे स्थिर करतो मनाला असं सांगतात. सर्वचिंतां परित्यज्य सावधानेन चेतसा नाद एवानुसंधेयो योग साम्राज्यमिच्छता. योगामध्ये ज्याला प्रभुत्व मिळवायचे आहे त्याने सावधानपणे मनातून सर्व प्रकारचे विचार व चिंता सोडून देऊन फक्त नाद श्रवणाचा मार्ग अनुसरावा. हे 2-3 उदाहरणं देऊन नादानुसंधानाचं महत्व सांगून काय सांगत आहेत. योग्याने काय करायचं. कोण्या योग्याने. ज्याला योगामध्ये प्रभुत्व मिळवायचे यांनी. बाकीच्यांनी नाही. ज्यांना योगामध्ये प्रभुत्व मिळवायचं आहे ज्यांना योग साध्य करायचा आहे अशा योग्याने काय करावं तर सर्व प्रकारच्या चिंता मनातून काढून टाकाव्या. चिंता टाकून द्या. विचार टाकून द्या आणि फक्त नादश्रवणाचाच मार्ग अनुसरावा असं स्वामी सांगत आहेत. नादो तरंग सारंग बंधने वागुरायते अंतरंग अंकुरंगस्य वधे व्याधायते पिच. नाद मनरूपी ठिपक्याच्या हरणाला. आणखी उदाहरण देतात. नाद काय करतो. मनरूपी ठिपक्याच्या हरणाला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतो व तो नाद मनरूपी हरणाला शिकाऱ्याप्रमाणे मानतो. नाद काय करतो मनरूपी हरणाला शिकाऱ्याप्रमाणे मानतो. शिकारी काय करतो माहितीये का. हरण कसं पकडलं जातं ऐकलंय कोणी. कोणी सांगा बरं हरणाला कसं पकडलं जातं. कोण पकडाय नाही. उगा ऐकलेलं आहे का म्हणतो मी. नाही का ऐकलेलं बी नाही. सौदत्ती सरांना माहित असेल कदाचित. बघा हरणाला पकडणारे व्यक्ती काय करतात काय ऐकलंय का. नाही. ठीक आहे सांगतो मीच. तर हरणाला नादाचा बरं का छंद असतो. सुश्राव्य संगीत असं लावलं जातं बरं का. संगीत गायनाचा नादामध्ये हरण एकाग्र होतं आणि त्यावेळेस व्याध त्याचा शिकार करतो बरं का. शिकारी कधी शिकार करतो. हरण सुद्धा नादामध्ये गुंग होतं संगीतामध्ये. मग संगीत लावलं जातं म्हणे आणि संगीतामध्ये हरण गुंग झालं की त्यावेळेस त्याला फासा टाकून काय केलं जातं पकडलं जातं. अशा प्रकारे आता हरणाचं उदाहरण दिलेलं आहे. परिघाय कितवा श्लोक होतो 94. ठीक आहे. जसं ठिपक्याच्या हरणाला ठिपके असतात हरणाच्या अंगावरती आणि जे हरण आहे त्या हरणाला जाळ्यात पकडण्यासाठी जसा शिकारी संगीताचा प्रयोग करतो त्याचप्रमाणे हा नाद सुद्धा मन नावाच्या हरणाची शिकार करतो. मन नावाच्या हरणाची शिकार करता येते असं सांगतात. अंतरंगस्य यमिनो वाजिनः परिघायते नादोपास्तिरतो नित्यम अवधार्या ही योगिना. संयमपूर्वक अभ्यास करणाऱ्याच्या मनरूपी घोड्याला नादोपासना दरवाजा लावून अडसर घालते. यासाठी नादश्रवणाचा नित्य अभ्यास करण्याचे व्रत योगी माणसाने घ्यावे. आणखी उदाहरण काय देतात. संयमपूर्वक अभ्यास करणाऱ्याच्या मनरूपी घोड्याला नादोपासना दरवाजा लावून अडसर घालते. म्हणजे घोडा. आता उदाहरण कशा कशा दिले. चौथं उदाहरण आहे बघा. कोणकोणतं उदाहरण दिलं होतं. पहिल्यांदा कशा कशा आळीचं उदाहरण दिलं. आणखी हत्तीचं त्याच्यानंतर भृंगाचं हत्ती पक्षीचं उदाहरण आहे. नंतर हरणाचं हरणाचं उदाहरण. पक्ष्याचं बरोबर आहे. आता घोड्याचं उदाहरण देतात.
घोड्याचं उदाहरण कसं, घोडा हा चंचल असतो, मनरूपी घोडा. मनाला कशा कशा उदाहरण दिलं आहे बघा, पक्षाचं, हा, परत नादस्वरासाठी पण काही उदाहरणं दिलेली आहेत, कशा प्रकारे केलं पाहिजे त्यासाठी पण दिलेले आहे. आणि मनाला सुद्धा काही उदाहरणं दिलेली आहेत, म्हणजे काय म्हणावं त्याला, रूपक जोडलेलं आहे. मनरूपी घोड्याला नादोपासना हा दरवाजा आहे. दरवाजा म्हणजे अडसर, अडसर म्हणजे मार्ग अवरुद्ध करतो. कुणाचा? घोड्याचा. घोड्याचा मार्ग वृद्ध करायला जसं दरवाजा लावला जातो, त्याच प्रकारे मनाचा चंचलतेचा स्वभाव अडवण्यासाठी नादोपासना हा दरवाजा आहे. आणि हा दरवाजाचा उपयोग नादानुसंधानाचा योगी माणसाने केला पाहिजे. बद्धम विमुक्त चांचल्यम नादगंध क जारनात मना पारदमाप्नोती निरालंबाख्य खेटनम. गंधक पाऱ्यामध्ये मिसळते तर पाऱ्याचा चंचलपणा नाहीसा होतो. म्हणजे पारा हा चंचल असतो, पण गंधकाच्या संयोगाने पारा हा स्थिर व्हायला लागतो. त्याच प्रकारे मन सुद्धा चंचल आहे, परंतु नादरूपी गंधकाच्या परिणामाने मनरूपी पारा ताबडतोब चंचलता सोडून स्थिर अवस्थेमध्ये येतो व निरालंब आकाशात मनसंचार करू लागते. निरालंब, आलंब म्हणजे आकाशात काही आधार असतो का? नाही. निराधार जे आकाश आहे म्हणजे निरालंब आकाशामध्ये मन संचार करू लागतं. कशाने? स्थिर करण्याने. कशाने स्थिर करण्याने? नादानुसंधानाने स्थिर करण्याने. गंधक जसं पाऱ्याला स्थिर करतं तसं नाद हा मनाला स्थिर करतो असं सांगितलेलं आहे. नादश्रवणतः क्षिप्रम अंतरंग भुजंगमहा विस्मृत्य सर्वमेकाग्रह पुत्रचिन्ह धावती. नाद ऐकण्यामुळे मनरूपी सर्प ताबडतोब सर्व गोष्टी सोडून एकाग्र बनतो व कुठेही धावपळ करीत नाही. आपण ते काय म्हणतात तो सफेरा, मराठीत काय म्हणतात की त्याला, गारुडी. हा, काय करतो म्हणे, नाद म्हणजे पुंगी वाजवतो आणि सापाला आटोक्यात आणतो, सापाला नियंत्रित करतो, पकडतो. त्याप्रमाणे हा नादानुसंधान साप, मनरूपी सापाला आटोक्यात आणतो, नियंत्रित करतो. अशा प्रकारे वेगवेगळी अनेक उदाहरणं देऊन सांगत आहेत. काष्ठे प्रवर्तितो वह्नी काष्ठेन सह साम्यते नादे प्रवर्तितम चित्तम नादेन सह लीयते. लाकडामुळे पेटलेला अग्नी. अहो किती उदाहरणं दिलेत बघा. नादानुसंधानाचे किती विषय आलाय तुम्ही सांगाल बघा. किती श्लोक आहेत नादानुसंधानाचे? अगोदर नादानुसंधानाबाबतीत थोडासाच विषय झालेला आहे बरं का. नादानुसंधानाचं महात्म्य आणि रूपकामध्ये खूप वेळ घेतलेला आहे. आणि अगोदर नादानुसंधानाचं महत्व सांगण्यासाठी अगोदर काही विषय घेतलेला आहे. आणि पूर्ण अध्यायाचा मात्र केंद्रबिंदू काय आहे, केंद्रक काय असेल तर ते म्हणजे नादानुसंधान आहे. लय हा मुख्य केंद्र भाग आहे आणि त्या लयासाठी नादानुसंधान हे मुख्य भाग आहे. आणि त्यासाठीच बाकीचा हा उहापोह केलेला आपल्याला इथे दिसून येतो. ठीक आहे, आपण जाऊयात पुढे. कुठे गेलं? हा, लाकडामुळे पेटलेला अग्नी लाकडाबरोबरच नाहीशा होतो. म्हणजे लाकूड जळून खाक झालं की अग्नी पण राहत नाही, कारण लाकडामुळे अग्नी होता, लाकूड संपलं अग्नीही संपला. त्याचप्रमाणे नाद श्रवणामुळे परिणाम झालेले मन नादाबरोबरच लय पावते. म्हणजे नाद हे झालं की नाद थांबला म्हणजे मन आणखी परत राहील असं नाही होत. नादाबरोबर मन सुद्धा लय प्राप्त होतं. मन सुद्धा काय होतं? लय होतं. म्हणजे मनोलय होतो, चित्तलय होतो, म्हणजे चित्तनाश होतो. योग वसिष्ठामध्ये चित्तनाश ज्याला म्हटलेला आहे तसा तो चित्तनाश घडून येतो असं स्वामी सांगत आहेत. घंटादिनाद सक्त संबंधांकरण, घंटादिनाद सक्तस्तम अंतःकरण हरिणस्य प्रकरणमपि सुकरम क्षरसंधान प्रवीणश्चेत. घंटा वगैरे नादात गुंतून पडलेल्या अंतःकरण रूपी हरणाची नादानुसंधान कुशल योगी शिकार करू शकतो. ज्या योगाने प्राणवायूची गती सुषुम्ना नळीमध्ये केली आहे तो वायू बरोबरच अंतःकरणही जिंकतो. आता 100व्या श्लोकामध्ये विष्णूचे जे परमस्थान आहे, घ्यायचं का थांबायचं? 14 श्लोक उरतात, उद्या घेऊया 14 श्लोक. नाही सर, घ्या आज. कशाला गडबड का करताय? चलू द्या की थोडं 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 रोज.
लय दिवस आहे, आणखी परीक्षा दूर आहे, तोपर्यंत काही तर राहिलं पाहिजे. मला तर वाटायला ठेवा उगं. ठीक आहे, घेऊयात. ठीक आहे, सो घेऊयात. 100वा श्लोक आहे. 100व्या श्लोकाचा विषय असा आहे, विष्णूचे जे परमस्थान आहे त्यामध्ये मनाला लय केला पाहिजे, तिथे मन लीन केलं पाहिजे, असं या श्लोकामध्ये सांगतात. अनाहतस्य शब्दस्य ध्वनिर्य उपलभ्यते, ध्वनिरंतर्गतम ज्ञेयम, ज्ञेयस्य अंतर्गतम मनः, मनस्तत्र लयम याति, तद्विष्णोः परमं पदम. अनाहत नादाचा ध्वनी ऐकू येतो, त्या ध्वनीच्या आत प्रकाश, ह्या प्रकाशाच्या आत मन असते. असे मन ज्या ठिकाणी लय पावते ते स्थान उच्चतम असे विष्णूच्या अधिष्ठानाचेच असते. योगातील अखेरची पायरी तीच आहे. तद विष्णू परमं पदम, हे विष्णूचं परमपद कुठे आहे? अनाहत नादाचा ध्वनी ऐकू यायला लागतो. आणखी पहिल्यांदा काय सांगितलं? अनाहत. अनाहत म्हणजे आहत न करता निघालेला ध्वनी, तो अनाहत ध्वनी. आता तो ध्वनी, आता त्या ध्वनीच्या आतमध्ये काय आहे? प्रकाश आहे. ध्वनीच्या आत काय आहे? प्रकाश आहे. प्रकाशाच्या आतमध्ये काय आहे? मन आहे. मनाचं स्थान सांगत आहेत. आणि मन ज्या ठिकाणी लय पावते, मन ज्या ठिकाणी लय पावते ते स्थान म्हणजे विष्णूचे अधिष्ठान आहे. आणि त्या विष्णूच्या अधिष्ठानाच्याच ठिकाणी मनाचा लय करणे हीच योगाची शेवटची पायरी आहे. इथे हठयोग प्रतिपिकाकार योगाचा अंतिम उद्देश ध्येय सांगत आहेत, जे की पतंजली सांगत आहेत. योगश्चित्त वृत्ती निरोधः, सर्व वृत्ती निरोध रूप जो योगाचा उद्देश आहे त्याच ठिकाणी कैवल्य प्राप्ती होते, हे जे पतंजली सांगतात तसं इथे विष्णूचं पद सांगितलेलं आहे. आता शब्दरहित परब्रह्म सांगत आहेत. पुढील श्लोकामध्ये शब्दरहित परब्रह्माचं वर्णन करत आहे. शब्दरहित परब्रह्म बरं का, नादरहित परब्रह्म कसं असतं ते सांगत आहेत. तावत आकाश संकल्प यावत शब्द प्रवर्तते, निशब्दम तत्परम ब्रह्म परमात्मेति गीयते. जोपर्यंत अनाहत नाद ध्वनी ऐकू येतो तोपर्यंत आकाश वगैरेची कल्पना घेता येते. ज्यावेळी शब्दध्वनी ऐकू येत नाही त्यावेळी सर्व लय पावलेले असते व त्याला परमात्मा स्वरूप ब्रह्म मानले जाते. आता तो ब्रह्माचं स्वरूप प्राप्त झालेला आहे. म्हणजे जीव ब्रह्मैव नापराः, अशी स्थिती प्राप्त कधी होते? जोपर्यंत अनाहत ध्वनी ऐकू यायला लागतो तोपर्यंतच आकाश वगैरेची कल्पना घेता येते. म्हणजे आकाश सुद्धा लय होतं. आपण 5 तत्व पाहिलेले आहेत. पृथ्वी, पृथ्वीपेक्षा हलकं काय आहे? सूक्ष्म. जल, जलापेक्षा सूक्ष्म अग्नी, अग्निपेक्षा सूक्ष्म वायू, वायूपेक्षा सूक्ष्म आकाश, आकाश. आणि आकाशाच्या पेक्षा सूक्ष्म आहे का काही? काहीच नाही. म्हणजे आकाशाच्या नंतर परब्रह्मामध्येच लय पावतं. म्हणजे आकाश सुद्धा तत्व कधीपर्यंत आहे? तर जोपर्यंत नाद आहे तोपर्यंतच आकाश सुद्धा आहे. आणि जेव्हा नाद ऐकायचा बंद व्हायला लागतो त्यावेळेस आकाश सुद्धा संपलेला आहे. म्हणजे तिथं काय झालेलं आहे? लय झालेला आहे. लय कशाचा झालेला आहे? तर परब्रह्मामध्ये, या कसलं ब्रह्म? जीव ब्रह्म जे आहे, जीव चैतन्य जे आहे ते परमात्मा चैतन्यामध्ये लीन झालेलं आहे. बरं का? म्हणजे उदाहरण घेतो मी आता. माठ किंवा माठाचं धरूयात, फुटतो ना लवकर. स्टीलचं भांड काही फुटता येणार नाही आपल्याला. माठ माहिती आहे ना, माठ कळतो. माठामध्ये आकाश आहे रिकाम, बरोबर आहे. आणि बाहेर पण आकाश आहे, बरोबर. आतमध्ये आकाश आहे, बाहेर आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी आहे. आणि तो माठ जर फोडला, माठ फोडल्यानंतर काय झालं? आतलं आकाश बाहेरचं आकाश राहिलं का काही? दोन्ही आकाश एकत्रीकरण झालं. आणखी एक उदाहरण घेऊयात आपण. समुद्रामध्ये, पाण्यामध्ये, पाण्यामध्ये म्हणूया, समुद्र कशाला मोठा? एका माठामध्ये आपण पाणी भरायचं आणि ते पाणी भरलेला माठ मोठ्या टाकीमध्ये टाका. टाकीमध्ये म्हणजे उरलेल्या भागातही पाणी आहे आणि माठामध्ये सुद्धा काय आहे? पाणी आहे. आतमधलं चैतन्य जीव चैतन्य आणि व्यापक चैतन्य, त्याला ब्रह्मचैतन्य, व्यापक चैतन्य म्हटलं जाईल त्याला.
मग ते व्यापक चैतन्यामध्ये जीव चैतन्य मिसळतं, म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त होते असं सांगण्याचा तात्पर्य आहे. यत्किंचिन्नाद रूपेण श्रूयते शक्तिरेव सा यस्त्वन्तो निराकारः स एव परमेश्वरः. जो काही ध्वनी नाद रूपाने ऐकू येतो ती शक्तीच असते. जो तत्वाचा शेवट असतो तो आकाशरहित परमेश्वर रूप असतो. म्हणजे आता तत्वांचा शेवट आपण पंचमहाभूत जे स्थूल तत्व आहेत त्यांचा शेवट आकाशामध्ये होतो. आणि जेव्हा आकाशाचाही शेवट होतो त्यावेळेस सर्व तत्वांचा क्षय होऊन परब्रह्म परमेश्वर हा चत स्वरूप प्राप्त झालेलं असतं. जीवाला ब्रह्मत्व प्राप्त झालेलं असतं. अशी स्थिती याला प्राप्त होते. आता राजयोगासाठीच हठयोग आणि लययोग आहे हे आणखी परत सांगणार आहेत. पहिल्या अध्यायाला तृतीय सत्रामध्ये होतं, त्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं आहे हठयोग कशासाठी आहे, तर राजयोगासाठीच हठयोग आहे असं सांगितलं होतं. आणखी आता शेवट करत असताना आणखी परत सांगणार आहेत हठयोग हा कशासाठी आहे, राजयोगासाठीच आहे असं इथे सांगत आहेत. सर्वे हठलयोपाया राजयोगस्य सिद्धये राजयोग समारूढः पुरुषः कालवंचकः. संपूर्ण हठयोगातील व लय साधण्याचे जेवढे काही उपक्रम आहेत, क्रियाकलाप जेवढे केलेत आपण, ते सगळे कशासाठी आहेत, राजयोगाच्या प्राप्तीसाठीच आहेत. राजयोगामध्ये चांगल्या तऱ्हेने प्रगती केलेला योगी काळाला न भिनारा व न जुमानणारा होतो. हठयोगामध्ये काय काय येतं मग, आसन येतं, कुंभक येतं, मुद्रा येतं, नादानुसंधान येतं, शांभवी मुद्रा येते, अनेक क्रिया येतात. परंतु ह्या अनेक क्रिया कशासाठी आहेत, तर केवळ आणि केवळ राजयोग प्राप्तीसाठीच केलेल्या आहेत असं सांगून राजयोगाचं पुन्हा एकदा महत्व सांगत आहेत. आता उन्मनी अवस्था उत्पत्ती आणि त्याची आदर्श स्थिती सांगतात. उन्मनी अवस्थेची आदर्श स्थिती पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. तत्वं बीजं हठक्षेत्रम औदासीन्यम जलम त्रिभिः उन्मनी कल्पलतिका सध्या एव प्रवर्तते. अंतःकरण हे बीजाप्रमाणे, हठयोग ही क्षेत्ररूप भूमी आणि परमवैराग्य म्हणजे पाणी अशा तिन्ही घटकांचा एकत्र येण्यामुळे मनाची उन्मनी अवस्था ही कल्पवल्लीप्रमाणे प्राप्त करून देते. काय सांगत आहेत आता, अंतःकरण हे बीजाप्रमाणे आहे, हठयोग ही क्षेत्ररूप म्हणजे जमीन आहे आणि परमवैराग्य म्हणजे पाणी आहे. आलं लक्षात काय काय आहे, अंतःकरण काय आहे, बीज आहे, आपण झाडाचं कोणतेही बीज असतं त्याप्रमाणे. आणि हठयोग काय आहे, जमीन आहे. आणि वैराग्य म्हणजे काय आहे, तर पाणी आहे. आणि हे तिन्हीचे एकत्र झाल्यानंतर काय होतं, अंकुर फुटतो बरं का, रोप उगवायला लागतं. आणि ते अंकुर तिन्ही एकत्र झाल्यानंतर जे काही अंकुर उमगतो मनाची ती उन्मनी अवस्था आहे. आणि ही अवस्था ही कल्पवल्लीप्रमाणे आहे. कल्पवल्लीप्रमाणे म्हणजे कल्पवृक्षासारखी आहे. आणि ही कल्पवृक्षासारखी असून काय फल देते, ताबडतोब मोक्षरूपी फल प्राप्त करून देणारी ही क्रिया आहे. सदा नादानुसंधानात क्षीयन्ते पाप संचयः निरंजने विलीयते निश्चितं चित्तमावृतो. नेहमी नाद ऐकण्याचा अभ्यास केल्यामुळे सर्व पापे नाहीशी होऊन जातात. त्यानंतर निश्चित ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाते. नेहमी नाद ऐकण्याचा अभ्यास केल्यामुळे सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात. आणि पाप नष्ट झाल्याच्या नंतर मन आणि प्राणवायू निश्चितपणे ब्रह्मचैतन्यामध्ये, जे आपण म्हणलं विराट चैतन्य, जे व्यापक चैतन्य आहे, त्यामध्ये मन विलीन होऊन जातं. आत्मतत्व विलीन होऊन परमात्म स्वरूपता प्राप्त होते. शंख दुंदुभिनादं च न शृणोति कदाचन काष्ठवज्जायते देह उन्मन्यावस्थया ध्रुवम. उन्मनी अवस्था प्राप्त करून घेतलेल्या योग्याचे शरीर लाकडाप्रमाणे होऊन जाते व त्याला शंख दुंदुभी यांचे नाद केव्हाही ऐकू येत नाहीत. त्याच्या शरीराच्या हालचाली थांबतात. आता
काय उन्मत्त शरीर कसलं होतं आता? लाकडाप्रमाणे. लाकडाप्रमाणे म्हणजे निर्जीव. निर्जीव सांगायचे त्यांना, म्हणजे ऐकणं हा प्रकार बंद झाला आता. आता त्याला ऐकू येत नाही, दुंदुभी ऐकायला येत नाही, काहीच ऐकायला येत नाही. कारण तो काय झाला आता? परब्रह्मामध्ये लीन झाला. तो आता जीवदशेला प्राप्त राहिलेला नाही, आता तो ब्रह्मतत्वाला प्राप्त झालेला आहे. ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली असल्या कारणाने आता तो जीव नाही, त्याला ऐकणे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी विषय कोणतेच राहिलेले नाहीत, अशी अवस्था प्राप्त झालेली असते. सर्वावस्था विनिर्मुक्ता सर्वचिंता विवर्जिता मृतवत्तिष्ठते योगी नात्र संशय. सर्व अवस्थापासून मुक्त झालेला व सर्व चित्तापासून, चिंतांपासून दूर झालेला योगी मृत झाल्याप्रमाणे राहतो व त्या स्थितीत तो मुक्ती अवस्थेत पोहोचलेला असतो, यात काहीच शंका नाही. आता योगी काय झालेला आहे? जगतोय पण जगत नाही आता तो. त्याने काय केलेलं आहे? मरणाला अगोदरच व्यापलेला आहे, त्याने मृत्यूला अगोदरच जिंकलेला आहे. आता तो मृत शरीरासारखं मृत आहे, त्याच्या शरीरावरती, त्याच्या चित्तावरती काहीही परिणाम करू शकत नाही. तो परत जन्म मरणाच्या बंधनामध्ये अडकत नाही, म्हणजे तो मुक्त झालेला आहे, या बाबतीत कसलीच शंका नाही. समुक्तो, तो मुक्त आहे. न अत्र संशय, तो मुक्त आहे, यामध्ये काहीच शंका नाही, असं योगी सांगत आहेत. खाद्यतेन च कालेन बाध्यतेन च कर्मणा साध्यतेन सकेनापि योगीयुक्त समाधीना. आता समाधीप्रत पोहोचलेला योगी, योग्यास काय होतं? काळाची बाधा नसते. खाद्यतेन च कालेन, त्याला काळ खाऊ शकत नाही. आणि बाध्यतेन च कर्मणा, आणि त्याला कोणतेही कर्माची बाधा होत नाही, त्याला दुसरा कोणी वश करू शकत नाही, असा तो मुक्त अवस्थेला प्राप्त होतो. कैवल्यपादात असंच होतं ना? कैवल्यपादात निर्बीज अवस्था सांगितली ना, अशीच होती. ते हे एकत्रित खूप सुंदर मला वाटतं. योग वसिष्ठ हेच आहे, चित्तलय सांगितलं. योग वसिष्ठातही तोच भाग सांगितला आहे, कैवल्यपादातही तोच सांगितला आहे, आणि या चतुर्थोपदेशातही तोच आहे. याची सांगड व्यवस्थित घातलेली आहे. तिन्ही ठिकाणी योग एकच आहे असं आपण संबंध जोडू शकतो. ठीक आहे, पुढे आता सांगतात, न गंधम न रूपम, न गंधम न रसम रूपम न च स्पर्शम न निस्वनम, न गंधम न स्वरूप रसम रूपम न च स्पर्शम न निस्वनम, नात्मानं न परम वेत्ति योगी युक्त समाधिना. समाधीप्रत पोहोचलेल्या योग्याला वास, चव, रूप, रस, शब्द कशाच ज्ञान राहत नाही. तो काय झाला? तो स्वतःला पण ओळखत नाही. इतरांना ओळखेल का? नाही. त्याचं मीपणाच नष्ट झालेला आहे. तर माझेपणा राहणार आहे का? तो मी मध्ये राहिलेला नाही आणि माझ्यामध्ये राहिलेला नाही, अशा तो समाधी अवस्थेला पोहोचलेला असतो. चित्तम न सुप्तम नो जागृत, चित्तम न सुप्तम नो जागृत स्मृती विस्मृतिवर्जितम न चास्तमेति नोदेति यस्यासो मुक्त एव सः. तो मुक्त आहे. कसा मुक्त आहे? ज्या योग्याचे चित्त, मन म्हणजे झोपलेले नाही, जागे पण नाही. मग जागा आहे का? जागे पण नाही. स्मरण आहे का? नाही. मग विस्मरण आहे का? तेही नाही. विस्मरण दूर गेले आहे आणि स्मरण पण दूर गेलेलं आहे, म्हणजे स्मरण पण नाही, विस्मरण नाही. उदय आहे का? नाही. मग अस्त झालेला आहे का? अस्त पण नाही. मग आहे काय? त्याला म्हणायचं मुक्त झालेला आहे, म्हणजे त्याला अवस्थारहित स्थिती प्राप्त झालेली आहे. बीज जाळून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही, साखरेचा नोही उस आम्हा कैसा गर्भवास, याप्रमाणे त्याची मुक्त स्थिती प्राप्त झालेली आहे. आणखी काय त्याची स्थिती आहे? न विजानाति शीतोष्णम न दुःखम न सुखम तथा न मानम नापमानम च योगीयुक्त समाधीना. समाधीप्रत पोहोचलेला योगी, त्याला थंड जाणवत नाही, उष्ण पण जाणवत नाही, दुःख पण कळत नाही, सुख पण कळत नाही, मान काय माहिती नाही, अपमानाचा तर विषयच नाही, त्याला काहीच कळत नाही. म्हणजे याला म्हणायचं देहीच विदेही भोगू दशा. तो विदेह योगी, त्याची देह हा कर्मशेष भोगत आहे, परंतु त्याचा
जीवात्मा मात्र त्या देहस्थितीवरती नाही, म्हणजे तो देहभानावरती नाही, तो देहात असून सुद्धा विदेह मुक्ती भोगत आहे. त्याला म्हणायचं विदेह मुक्ती. तो मुक्तीची अवस्था शरीरामध्ये भोगतो आहे, अशी स्थिती त्याची झालेली आहे योग्याची. स्वस्थो जाग्रत अवस्थायाम सुप्तो बद्योपतिष्ठते निश्वासोच्छवासहीनश्च निश्चितं मुक्त एव सः. ज्याचे मन प्रसन्न आहे असा योगी जागी असलेल्या अवस्थेत झोपल्याप्रमाणे स्वस्थ राहतो, श्वास व उच्छ्वासाशिवाय राहतो, तो निश्चितपणे मुक्त झालेला आहे. म्हणजे तो त्याचं मन कसं आहे, जाग असलं तरी झोपल्याप्रमाणे आहे, झोपेतही जागे असल्याप्रमाणे आहे. श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी राहिलेल्या नाहीत, म्हणजे तो निश्चितपणे मुक्त झालेला आहे. त्याला श्वास उच्छ्वास इथे काहीच नाही हो. सांगायचं काय आहे माहिती आहे, हे उदाहरण दिलेत. त्याच्यासाठी काहीच नाही, आता जगामध्ये त्याचं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. यालाच नाव मुक्त आहे ना. मुक्त शब्दाचा अर्थ काय आहे, तो व्यवहारातील कोणत्याच बंधनामध्ये नाही, असा बंधनरहित विनिर्मुक्त झालेला स्थिती प्राप्त झालेली असते. अवध्य सर्व शस्त्राणाम अशक्या सर्वदेहिनाम अग्राह्यो मंत्रयंत्राणाम योगयुक्त समाधिना. आणखी काय उदाहरण देतात, अवध्य आहे तो. अवध्य म्हणजे सर्व शस्त्राने, कोणत्याही शस्त्राने कापलं जाणार नाही, छेदलं जाणार नाही, असं तो अवध्य झाला. बरं का. सर्व समाधीप्रत गेलेला योगी कोणत्याही प्रकारच्या शस्त्रापासून मृत्यू पावत नाही आणि कोणी देहधारी मनुष्य त्याला मारू शकत नाही. कसलेही मग नाही बुवा शस्त्राने जमत नाही, मग आम्ही जादूटणा करून मारू त्याला नाही. मंत्र पण त्याच्यावरती चालणार नाही. मग तंत्र चालेल का, तंत्र पण चालणार नाही. का यंत्र चालेल का, यंत्र पण चालणार नाही. यंत्र तंत्र मंत्र शस्त्र मनुष्य त्याच्यासाठी कोणीच त्याचा वध्य करू शकत नाही, असा तो योगयुक्त झालेला आहे. अशी अवस्था त्याला मुक्ततेची प्राप्त झालेली आहे. आता शेवटचा श्लोक आहे. शेवटच्या श्लोकामध्ये आता आणखी परत या सुषुम्नेमध्ये प्रवेशाविना ज्ञान संभव नाही सांगून योगी थांबत आहेत. यावन्नैव प्रविशति चरन् मारुतो मध्यमार्गे यावद्बिन्दुर्न भवति दृढा प्राणवात प्रबंधात यावद्याने सहज सदृशं जायते नैव तत्त्वं तावज्ञानं वदति तदिदं दंभ मिथ्या प्रलापः. यावन्नैव प्रविशति चरण मारुतो मध्यमार्गे यावद्बिन्दुर्न भवति दृढः प्राणवात प्रबंधात यावद्याने सहज सदृशं जायते नैव तत्त्वं यावज्ञानं वदति तदिदं दंभ मिथ्या प्रलापः. जोपर्यंत प्राणवायू सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करीत नाही, जोपर्यंत शरीरातील वीर्य स्थिर पावत नाही, जोपर्यंत मनचित्त स्वाभाविक तऱ्हेने लीन होऊन जात नाही, तोपर्यंत तत्व त्याचे ज्ञान याबद्दल कोणीही बोलू नये. आणि जर बोलू लागला तर त्याला काय समजावं, दंभ मिथ्या प्रलापम, तर तो ढोंगी आहे, तो खोटे बोलतो आहे असं सांगत आहेत. खूप सुंदर वाक्य बरं का शेवटचं. शेवट खूप सुंदर सांगितलेलं आहे. कसं सांगितलं आहे, म्हणजे प्राणवायू सुषुम्ना नाडीमध्ये गेलेला नाहीये, जोपर्यंत शरीरामध्ये वीर्य स्थिर झालेलं नाही, मन चित्त लीन झालेलं नाही, तोपर्यंत तत्वज्ञान शक्य नाही. आणि तत्वज्ञान झालेलं नाही असताना जर तत्वज्ञान बोलत असेल तर तो ढोंगी आहे असं जाणलं पाहिजे, असं योगी सांगत आहेत. म्हणूनच 4 पादामध्ये स्वामी स्वात्माराम योगी या कशा कशाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, वीर्य स्थिर करण्याच्या सांगितल्यात ना. त्या शेवटच्या श्लोकातल्या गोष्टी अगोदर शिकवल्यात सगळ्या. वीर्याला स्थिर करणे सांगितलेलं आहे, सुषुम्नेमध्ये प्राणाला लीन करणं सांगितलेलं आहे, मनोलय सांगितलेलं आहे आणि तत्वज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे. आता कुठं कुठं सांगितलंय ते आपण परत शोधायचं आहे. आता आपलं संपलेला आहे भाग, MA योगशास्त्राचा आपला भाग संपलेला आहे. हठयोग प्रदीपिका संपलेली आहे, योग दर्शन संपलेलं आहे, योग वसिष्ठ सुद्धा अशा प्रकारे आपलं संपलं असल्या कारणाने आता फक्त आपण काय केलं पाहिजे, या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. जे जे आपण शिकलेलं आहे त्याचं श्रवण केलेलं आहे बरं का. जे श्रवण केलेलं आहे त्याचं मनन केलं पाहिजे, ज्याचं मनन झालेलं आहे त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. आणि श्रवण मनन निधिध्यासन करण्याने जरी बोध होत नसेल
तर त्याचं काय म्हणायचं, शोधन केलं पाहिजे. बरं का, शोधन कशाचं केलं पाहिजे, स्वचं शोधन केलं पाहिजे. शोधन पण माहिती आहे आपल्याला, शुद्धी क्रिया. जसे आपण शरीराच्या शुद्धी क्रिया करतो, तर मग आपण शोधन कशाचं करावं लागेल, मनाचं शोधन करावं लागेल. मनाला पाहावं लागेल, जाणावं लागेल, आणि त्यावेळेस आपण नक्की किंवा मग पतंजलीला विचारावं लागेल. वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. इथे असंही सांगितलंय पहा, मूर्खाला सुद्धा तत्वज्ञान होण्यासाठी काय आज शब्द वापरलाय का नाही, बुद्धी नसेल तरी सुद्धा काय करावं, किती खूप सूक्ष्म सांगितलेलं आहे बरं का. परंतु ते एकत्रित, कारण असं असते पहा, काही योगायोगच असतो बरं का, कळतंय तेव्हा वळत नाही बरं का. ते ज्यावेळेस प्रभूची कृपा होते त्यावेळेस आपोआपच वळायला लागतं. आपोआप ज्यावेळेस कर्मधर्म संयोग येतो, पुण्य वाढायला लागतं, त्यावेळेस आपोआपच बोध व्हायला लागतो, अन्यथा कळतच नाही. म्हणून अध्यात्मामध्ये प्रवृत्ती होणं हे सहज शक्य नाही. अध्यात्मामध्ये प्रवृत्त होणं हे काही शक्यच नाही बरं का. आणि जर एवढी संख्या होत असेल अध्यात्मामध्ये, तर अध्यात्मामध्ये नाहीतच, सोंगामध्ये प्रवृत्त होत आहे बरं का. म्हणून प्रमाण कमीच असणार आहे. म्हणून कधीही असं विचारायचं नाही की नाही नाही धर्म वाढेल, धर्म वाढेल, वाढतच नाही. आणि वाढेल तर तो धर्म कसला. आध्यात्मिक लोक जर वाढत असतील तर